आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावर, तर महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री आज तयारीचा आढावा घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीम बागेतील स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला भेट देणार। महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर, तर विविध समिती प्रमुख आणि सदस्यांची नियुक्ती। वडेट्टीवार लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी, तर अॅडव्होकेट राहुल नार्वेकर नियम समितीच्या प्रमुखपदी, तर मुर्जी पटेल हे अल्पसंख्याक कल्याण समितीचे प्रमुख। राज्य सरकारच्या पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्यात येणार। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्यानं आता योजनेची पुनर्रचना होणार। 1 रुपयाऐवजी आता सुटसुटीत पीक विमा योजना आणणार। कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची माहिती। जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांदीच्या दरात तब्बल 1400 रुपयांची वाढ, तर सोनं भावात आता 100 रुपयांची वाढ झाल्याची माहिती। सोन्याचे दर सध्या 88,200 रुपये प्रति तोळा, तर चांदी 99,800 रुपये प्रति किलो। आहेराम गैरामांमध्ये आता महाराष्ट्र आघाडीवर। महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण। आहेराम गैरामांमध्ये आता महाराष्ट्रानं इतर राज्यांना सुद्धा मागे टाकलं। सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण। राज्यातील मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीची केंद्राकडून दखल। केंद्र शासन आता वाहतूक आराखडा तयार करणार। पुण्यासह राज्यातील नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहरांचा यामध्ये समावेश। राज्यात उकाडा वाढला, तर दुसरीकडे 29 ते 31 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। आझाद मैदानात आता केवळ 12 तासांचं आंदोलन करता येणार। मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार। अधिसूचना 2 आठवड्यात जारी करण्यात येणार। आयआयएम मुंबईतील विद्यार्थ्यांना आता 54 लाखांचं पॅकेज, तर कॅम्पस प्लेसमेंट्समधून 100% विद्यार्थ्यांना नोकऱ्या। गतवर्षीच्या तुलनेत नोकऱ्यांच्या संख्येत 10% जास्तीची वाढ।